नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमात सेक्स आणि त्या संदर्भातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी आपण शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे जे वेगवेगळे फायदे आहेत या सगळ्या संदर्भात अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दैफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर गेल्या काही भागांपासून आपण चर्चा करतोय. गेल्या भागामध्ये मी ब्ल्यू पिल्स याविषयी बोललो होतो, तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. आज त्यापुढची अजून एक बाब मला तुमच्यासमोर मांडायची आहे. वैद्यकीय भाषेमध्ये ज्याला ब्ल्यू पिल्स असं म्हणतात त्या गोळ्यांना आपण सर्वसामान्याच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखतो. अगदी लोक त्याला स्टॅमिनाच्या गोळ्या असं पण म्हणतात. नैसर्गिकरित्या ॲक्टिव्हिटी करणं जेव्हा पॉसिबल नसतं तेव्हा अनेकदा डॉक्टर या गोळ्या घ्यायला सांगतात. अनेक प्रकारच्या आणि अनेक नावांच्या गोळ्या आज बाजारामध्ये आहेत. त्यामुळे आता असा भाग येतो की काही पुरुषांना या ब्ल्यू पिल्स घेऊन देखील लैंगिक ताठरता येत नाही, ॲक्टिव्हिटी करणं पॉसिबल होत नाही. अशा सुद्धा घटना मी अनेकदा डॉक्टरांकडून ऐकलेल्या होत्या. त्यामुळे आज जेव्हा या सगळ्या विषयासंदर्भात आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की सर, जर आता गोळ्या घेऊन देखील जर काही होत नसेल किंवा ॲक्टिव्हिटी करणं पॉसिबल होत नसेल म्हणजे मग आता संपलंच ना, म्हणजे आता अधिक याहून काय करणार आहोत. तेव्हा डॉक्टर म्हणाले की अहो, कोणताही आजार असा नाही ज्यावर वैद्यकशास्त्रात उपाय नाही. ज्यांना गोळ्या घेऊन सुद्धा लैंगिक ताठरता येत नाही त्यांच्यासाठी ICI नावाचं एक इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं जातं. आता ही माहिती माझ्यासाठी खूप वेगळी होती. म्हणजे डॉक्टर या इंजेक्शन घेण्याचा जो सल्ला देतात, आता ही इंजेक्शन मिळतात कुठं, ती कशी दिली जातात याबद्दल सुद्धा मी चर्चा केली त्यांच्याशी. तेव्हा डॉक्टर म्हणाले की ही जी इंजेक्शन्स आहेत ती अतिशय त्या खाजगी जागेमध्ये दिली जातात. तेव्हा तर मला आणखीन आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीची इंजेक्शन्स ही त्या खाजगी जागेमध्ये दिली जातात. ती कशी दिली जातात, ती कधी दिली जातात ह्याबाबतची उत्सुकता होती. डॉक्टर म्हणाले की या सगळ्या बाबतीत आपण चर्चा करूया, कारण पॉसिबिलिटीज असतात की नाही किंवा काय हे खूप महत्त्वाची गोष्ट नसते, ते घेणं खूप महत्त्वाची गोष्ट. ज्यांना गोळीनं फरक पडत नाही हे इंजेक्शन जे आहे ते खूप काम करतं, कारण त्याची इंटेन्सिटी जी आहे ती खूप तीव्र असते. या सगळ्याविषयी डॉक्टर आज काय सांगतायत याविषयी मला सुद्धा आपल्याला उत्सुकता आहे. महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आज सर आपल्याला करणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर विजय दैफळे आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावरती जनजागृतीचं एक मोठं काम करत आहे. सुखी जीवनाचा मंत्र हे व्यासपीठ सुद्धा त्याचसाठी निर्माण केलं डॉक्टर विजय दैफळे आणि साम टीव्हीनं. पण या सगळ्यात तुमची भूमिका जी आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. आजच्या विषयासंदर्भात एकूणच या सगळ्याबद्दल सर आपल्याला काय सांगतात याची उत्सुकता मला सुद्धा आहे. पण तुम्ही तुमच्या समस्यांसंदर्भात सरांना भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, मग त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिकसुद्धा आहे. अशा सेंटर्सवर जसे इतर जण नियमितपणे येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आजच्या विषयासंदर्भात डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात हे आपण पाहूया. पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय. आजचा विषय आहे 50 नंतरचं सेक्स लाईफ आणि आजच्या विषयासंदर्भात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि आमचा दुसरा क्रमांक आहे 7410030228.
तेव्हा चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत मनापासून तुमचं. जसं मी आता म्हटलं की आपण चर्चा करत होतो ब्ल्यू पिल्स ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे ICI नावाचं इंजेक्शन आहे. आता हे इंजेक्शन नक्की कसं वापरलं जातं, कधी वापरलं जातं, कोणी वापरायला पाहिजे आणि ते कोणाला प्रिस्क्राईब केलं जातं, काय सांगताय? नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्व आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो, 50 नंतर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये जी लवचिकपणा आहे तो गेलेला असतो. डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, ओबेसिटी म्हणा, त्यामुळे कोलेस्ट्रॉलहून हायपर कोलेस्ट्रॉलमध्ये झालेला असतो. लवचिकता गेली, व्यास गेला, सप्लाय गेला. मग ही ब्ल्यू पिलचा एक लिमिट आहे, एक रोल आहे. ती पूर्ण सिस्टीम ब्रेनपासून चालू होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होऊन सायक्लिक GMP ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वासोडायलेटेशन होऊन त्या ठिकाणी होता येते. पण सेम गोष्ट ह्या 50 नंतर ह्या डायबिटीज BP किंवा इतर आजारामध्ये होत नाही. मग हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. काय म्हणतात, असं ट्रीटमेंट फेल गेली तुमची, पण असं फेल वगैरे जात नसते. सिलेक्शन क्रायटेरिया असतो. प्रत्येकाला कुठली ट्रीटमेंट लागू पडेल ह्याला मर्यादा आहेत, लिमिटेशन आहेत. मग इथं घाबरायचं नाही. ICI इंट्रा कॅव्हरनोझल इंजेक्शन म्हणजे लिंगामध्ये हे स्पेसिफिक इंजेक्शन देतात. ते दिल्यानंतर त्या ठिकाणी कठोरता येते व ते परफॉर्म करू शकतात. आणि आणखी खूप माहिती आपल्याला त्याची घ्यायची आहे. कुठलं इंजेक्शन कसं द्यायचं आणि कसं घाबरायचं नाही आणि कसं हे सेफ असतं. नक्कीच सर, फोन घेऊया. आपले प्रेक्षक आपली वाट बघतात. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्कार. नमस्ते, बोला. सर मी तुमचं सिरियल बघून सगळं इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे व्हेरी नाईस सर. आणि आता 8 दिवसाला मला घरी टेन्शन आहे आणि माझे सेक्स प्रॉब्लेम लई झाले सर. मला टेन्शन आहे तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे घरी म्हणजे मला प्रेशरच पडायला सर. काय बी म्हटलं तर त्याने खोटंच म्हणाले तर म्हणून मला लई हे प्रॉब्लेम झाले सर. बर 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 अच्छा 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 बर. मग त्याच्यासाठी काय उपाय हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे. काय उपाय सर आणि तुमचे उपाय करतो सर सगळे. सांगतो मी तुम्हाला काय उपाय ते. हा अतिशय कॉमन कंडिशन. बघा, घरी प्रत्येक दिवस हा वेगळा निघतो. काहीतरी घरी कुरबुर झालेली असते, काही ऑफिसमध्ये झालेली असते. मग याचा राग त्याच्यावर, त्याचा राग त्याच्यावर. बरेचदा असं होतं. याचा परफॉर्मन्स गेल्यामुळे ते म्हणतात, अहो तुम्ही परफॉर्मन्स इथं करत नाही, याचा अर्थ नक्कीच बाहेर काहीतरी चालू आहे तुमचं. मग त्याचं परत टेन्शन यायला लागतं, बाबा मी काहीच करत नाही, मला इथंही नाही करतायत, उगीच माझ्यावर आरोप करतात. तो परत डिप्रेस होतो. हे पाहिलं म्हणजे हे रेग्युलर टचमध्ये आहेत. म्हणजे साधं स्ट्रेस, सेक्शुअल डिस्फंक्शन हा आजार नाही, हा कंडिशनचा रिफ्लेक्स आहे. एकच सांगेन, हळूहळू हा स्ट्रेस कमी करा, तज्ञांना भेटा, काउन्सिलिंग करा. तुम्ही दोघंही ह्या दोघांना समजावून सांगायला लागेल, ट्रीटमेंट देऊ, नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. नक्कीच सर. पुढचा फोन घेऊया. दादा उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार दादा, बोला. अनेक पुरुष आपल्या शारीरिक भावना पूर्ण करण्यासाठी हस्तमैथून करत असतात. ओके. हस्तमैथून करत असताना काही वेळानंतर वीर्य सकलन होत असते. हो. यातून पुरुषांना मानसिक आणि लैंगिक सुख मिळत असते. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की हस्तमैथून करत असताना वीर्य सकलन होण्या अगोदर वीर्य सकलन रोखून ठेवले किंवा वीर्य सकलन होऊ दिले नाही तर त्याचे लैंगिक स्वास्थ्यावर काही वाईट परिणाम होतात की नाही, याबद्दल सांगा सर. नक्कीच दादा. खरोखर रिसर्चचा टॉपिक आपण म्हणजे रोजच्या कट्ट्यावरच्या गप्पा. नक्कीच मी सांगतो, हे बघा, बरेच मित्र फन, आता काय असतंय बघा, फॅन्टसी आहे, वयात येणं आहे, भावना येणं आहे आणि नॉर्मल लिमिटमध्ये केल्यानंतर ॲक्सेप्टेबल देखील आहे. पण सायंटिफिक मेथडनी का सेक्स एज्युकेशन या ठिकाणी सांगतो, बऱ्याच जणांना त्या कशा पद्धतीने करावं, ते नॉर्मल असतात का, काही लुब्रिकेंट वापरावे का, अहो बरेच जण ते बेडवर त्याचं फ्रिक्शन करतात, त्याला डॅमेज व्हायला लागतो. काही जणांना अशी सवय आहे, काहीतरी बांधतात त्याला समोर. म्हणजे अशा वेगवेगळ्या हिस्ट्री आहेत. किंवा प्रेस करून ठेवणं, असं अजिबात करायचं नसतं. काय होतं या सिस्टीममध्ये, वीर्यस्खलन होताना जी बल्बर कॅव्हरनोसिस मसल आहे ती कॉन्ट्रॅक्ट होत असताना प्रेशर वाढलेलं असेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रेस केलं तर मागं डॅमेज होऊ शकतो. म्हणून एकच सांगेन, सायंटिफिकरित्या आमचं सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक जरी पाहिलं, त्यात काय लिमिटेशन आहेत, कसं करायला पाहिजे, स्त्रियांमध्ये करायला पाहिजे का पुरुषांमध्ये करायला पाहिजे, काय लिमिटेशन, सायंटिफिक गोष्ट काय आहे हे समजून घ्या. आणि अजिबात अशा प्रकारे त्याला रोखणं हे सायंटिफिक नसतं. ते युरेथ्राला मागं डॅमेज करून मागं टेस्टिसला देखील इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून हे न केलं केव्हाही चांगलं. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत. कल्पना आहेत सोलापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कल्पना, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. बोला. तर पुरुषांमध्ये लिंगाचे फ्रॅक्चर झाले तर नपुंसकता व वंध्यत्व येऊ शकते का, व त्यावर काय ट्रीटमेंट आहे, तर त्याबद्दल माहिती सांगा. एक्सलंट. असंही होतं का? हो. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे, हाडाचं फ्रॅक्चर होतं, पायाचं होईल, आणखी कुठलं होईल, पण लिंगाचं फ्रॅक्चर होतं का? हे बघा, त्याचं देखील फ्रॅक्चर होतं. केव्हा होतं? हे बघा, ब्लड प्रेशर ज्या त्यामध्ये जे ब्लड गेलेलं असतं 10 पटीत वाढलेलं असतं.
इरेक्शन स्ट्रॉंग झाल्यानंतर काही कारणामुळं रॉंग हिटिंग जर झालं पोझिशनमध्ये क्लिक आवाज येऊन फ्रॅक्चर होतं. मग असं फ्रॅक्चर झालं म्हणजे लिटरली ते असं बाजूला तुकडा पडतो का, पण जागच्या जागी ते ब्रेक होतं. तर असं झालं, त्याला आपण ट्रीटमेंट दिली, उपाय केला. मग पुढं काय विचारतायत, मग कमजोरी येईल का, नपुसकता येईल का? होतं असं. समजा डॅमेज जास्त असेल, वरच्या नर्व डॅमेज झाले असतील तर नक्कीच त्या ठिकाणी कमजोरी येणार, पण ते रिकन्स्ट्रक्शन करताना काळजी घ्यायला पाहिजे. आणि वंध्यत्व येतं का, तर बऱ्याचदा स्ट्रिक्चर तयार होऊन त्या ठिकाणी विरेस्केलन होऊ शकत नसतं. तर एकच सांगेल, तज्ज्ञांना भेटा, प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर हे प्रकार होणार नाहीत. काही जण लपून घरीच बसतात, म्हणजे फ्रॅक्चर होऊन सुद्धा डॉक्टरकडे जायचं नाही, कसं दाखव मी काय केलं काय नाही, वेगवेगळे प्रकार केलेले असतात. ते एकाच वाक्यात सांगेल, तुम्ही जर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर ट्रीटमेंट वेळेत घेतली तर या गोष्टी होणार नाहीत, आणि नाही घेतलं तर नक्कीच या होऊ शकतात. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. अश्विनी आहेत नांदेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अश्विनी, काय समस्या आहे आपली? सर नमस्कार. नमस्कार, बोला. बोला. तर लठ्ठपणामुळे स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही अडचण येते का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मासिक पाळी पण अशी रेग्युलर येते का, म्हणजे डिस्टर्ब होते का लठ्ठपणामुळे? याच्याबद्दल माहिती पाहिजे होती सर मला. ओबेसिटीवरचा. काय होतंय म्हणजे पीसीओडी, हो, म्हणजे आज प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्र टॉपिक आहे. नक्कीच. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज काय झालेलं आहे सध्या, वेळेवर जेवण न करणे, स्त्रियांमध्ये जंक फूड खाणे, फॅटपणा वाढत चाललेला आहे, हार्मोन्स बदलत चाललेली आहेत, अनवॉन्टेड हेअर येणं. पीसीओडी म्हणजे काय, ओव्हरीला वेगवेगळे गोळे यायला चालू होतात. त्या ठिकाणी टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा वाढल्यामुळे चेहऱ्यावर लव येणे, चेहऱ्यावर केस येणे, हे व्हायला चालू होतं. आणि अर्थातच त्या ठिकाणी LH सर्ज, ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज न झाल्यामुळे ओव्हुलेशन होत नाही, अनओव्हुलेटरी सायकल होतात. मग कशी प्रेग्नन्सी राहणार? नक्कीच प्रेग्नन्सी राहत नाही. त्याचबरोबर ओबेसिटीमुळे फॅट वाढलेलं असतं, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, वाहिन्यांची लवचिकता गेलेली असते, इव्हन सेक्सची भावना देखील कमी होते. आणि त्याचबरोबर या लठ्ठपणामुळे शेप देखील बिघडल्यामुळे समोरच्याचं अट्रॅक्शन कमी झालं असतं. एकच सांगेन, डाएट कंट्रोल करा, एक्सरसाइज करा, योगा करा, डाएट कमी करा, एक्सरसाइज जास्त करा, गोळ्यांची गरज पडणार नाही, तुम्ही फिट व्हाल, सेक्शुअली ॲक्टिव्ह व्हाल, आणि ओव्हुलेशन होऊन तुम्हाला मूल देखील होऊ शकतं. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या या विषयाच्या निमित्तानं सरांकडून आपल्याला मिळते. खरं तर आपल्याला माहिती आहे की ह्या अगदी छोट्या छोट्या खाजगी स्वरूपातल्या अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. कधी विचारायचं, कोणाला विचारायचं, कोणाकडे याबाबत चर्चा करायची, अशी एक शंका नेहमी आपल्या मनामध्ये असते. आणि मग ह्या सगळ्या शंका तशाच मनात राहून जातात. आपण कोणाला तरी आपल्या जवळच्या मित्राला वगैरे आपण चर्चा करतो, पण त्यालाही तेवढंच माहिती असतं, आणि त्याला जे माहिती असतं ते तो आपल्याला सांगतो, आणि त्याच्यावरनं आपण काहीतरी वेगळे उपद्व्याप करतो. खरं तर ह्या खाजगी स्वरूपातल्या असणाऱ्या ज्या चर्चा आहेत त्या डॉक्टरांपर्यंत गेल्या पाहिजेत, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. आणि आपल्याला खरंच हा आजार नाही आहे ना, कारण याच्या बाबतीमध्ये हा नेमका आजार आहे का नाही हीच एक शंका बऱ्याच वेळेला लोकांना असते, कारण त्याचं निरसनच होत नाही. त्याच करता हा मंच आहे, यावरती तुम्ही खुलेआमपणाने ज्याच्या पद्धतीने प्रश्न विचारताय, मला असं वाटतं की जे एक मनामध्ये विचार होता हा मंच उभारताना, त्यात सक्सेस झालंय असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. ब्रेकची वेळ होते. ब्रेकनंतर एका महत्त्वाच्या विषयावरती सर आपल्याशी बोलणार आहेत, आणि तो विषय आहे 50 नंतर किगल एक्झरसाइज. यामुळं फिटनेससाठी दोघांनाही, मेल आणि फिमेल दोघांनाही कशा पद्धतीचा फायदा होतो हे सर आपल्याला समजावून सांगणार आहेत ब्रेक नंतर. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबतच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, पुन्हा एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अमोल आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अमोल, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. बोला. हा सर, आमच्या लग्नाला 2 वर्ष झालेलं आहे. हां, तर माझ्यात थोडी शुक्राणू कमी आहेत असं डॉक्टरनं सांगितले. बर. बर. तर माझ्या पत्नीचे 2 IVF झालेले आहेत. हां. तर आता तिसरं करू शकता का, की त्याच्यावर काही वेगळा उपाय आहे? ठीक आहे, मला एक सांगा, हे दोन्ही IVF फेल झाले बरोबर आहे? ठीक आहे, तर हे शुक्राणूसाठी काय केलं पाहिजे, दुसरं करता येतं का, सांगूया ना. बर. ठीक आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो, प्रेग्नन्सी राहणं नैसर्गिक गोष्ट आहे, डिलिव्हरी होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि तो आता आजार बरंच चाललेला आहे. कशामुळं? अहो, तुमची लाईफस्टाईल, तुमच्या लग्नाचं वय, तुमची क्वालिटी ऑफ जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटीची आहे, बऱ्याचदा अशी गोष्ट लक्षात येते, तुमचं समागमच झालेलं नसतं 2-2 वर्ष, किंवा महिन्यात एकदा तरी तुम्ही समागम करता आणि निघाले IVF करायला.
अहो या ठिकाणी पहिल्यांदा सिमेंट क्वालिटी, स्पर्म क्वालिटी महत्वाची. भाई आपला काउंट किती आहे, किती जास्त काही हे काही महत्वाचं नाही फार. त्याची क्वालिटी वाढवता येईल, ट्रीटमेंट देता येईल. त्याचबरोबर दोघांनाही जोडप्यांची ट्रीटमेंट दिल्यानंतर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला चांगला रिझल्ट देता येईल. डायरेक्टली IVF ला जायची गरज नाही. नॅचरल पद्धतीने ट्रीटमेंट देऊन मग टप्प्याने IUI करून आणि गरज पडलं तर क्रोमोझोम स्टडी करून एकदा पाहावं लागेल आणि नंतरच पुढची टेस्ट घ्यावी आणि नंतरच पुढचा ट्राय करावा आणि हे तज्ज्ञांना त्यांनी नक्कीच भेट द्यावी. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. या. नितीन आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला नितीन, काय समस्या आहे आपली? मला असं विचारायचं की केगल एक्सरसाइज जर चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हां, आणि त्याची योग्य टायमिंग काय करायची ते सांगा. नक्कीच, वा. हरकत नाही. आता आपलाही प्रश्न किगलवरच तोच आहे. आहे. बरोबर. 50 नंतर किगलचा स्त्रियांमध्ये जेंट्समध्ये काय पहिल्यांदा केल्याने काय फायदा होतो आणि चुकीचं केल्याने काय होते नंतर सांगू. बर. किगल म्हणजे सिंपल पद्धतीने आपला खालचा झुला किंवा पिव्होकॉक्सियल लिगामेंट जे आहे त्याला स्ट्रॉंग करायचे. मेल असो फिमेल असो, वयामध्ये लूज पडलेलं असतं म्हणून मेलमध्ये वीर्यस्खलन लवकर होतं, शीघ्रपतन होतं आणि फिमेलमध्ये लॅक्सिटी ऑफ वजाना येते किंवा युरिनला त्या ठिकाणी लिकेज व्हायला लागतं. किगल म्हणजे तुम्हाला लघवी चालू असताना थांबवण्याची जी ॲक्शन आहे त्या ॲक्शनमध्ये ती जागा बंद चालू करायची. काय मेथड आहे त्याची? उगीच बंद चालू अशी नसते. तुम्हाला होल्ड करायचा असतो 1, 2, 3 सेकंदाचा आणि तो 10 वेळेला रिपीट करायचा असतो. दिवसभरात तुम्ही 25 वेळा करायचं असतं बसल्या जागी. या मेथडने काय होतं की त्याला होल्ड करणं थोडा वेळ आणि मग सोडणं, ते 10 वेळा रिपीट करणं, ह्या पद्धतीनेच तो डायफ्राम सॉलिड आणि चांगला होतो. आणि दुष्परिणाम काय? तुम्ही उगीच बंद चालू करताय, त्याला होल्ड नाही काही नाही, ती ॲक्शनच येणार नाही ना हो. ती मसल जी आहे त्याला ती स्ट्रेंथ आली पाहिजे, ते कॉन्ट्रॅक्शन आलं पाहिजे, तरच ते काम करतं. त्यामुळे आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे किती वेळा करावं? 20 ते 25 वेळा एका सेटमध्ये. होल्ड हा 2 ते 3 सेकंद आणि 10 वेळा रिपीट करणं. असं केलं तरच त्याचा फायदा होतो व्हजायनल टायटनिंगसाठी आणि शीघ्रपतन हे कमी होण्यासाठी. नक्कीच सर. आणि फिटनेस जो आता तुम्ही प्रश्नच म्हटलात की नाही. हां. आता जे आपण हां. बोलणार बरोबर होतो, आहे, बरोबर. खरं तर योगायोगानं त्यांचाच प्रश्न आला. नक्कीच, पण नक्कीच. फिटनेससाठी म्हणजे हां. दोघांचाही जो फिटनेस आहे, Right. फिजिकल फिटनेस आपण म्हणूया आणि त्याच्याबरोबर मेंटल फिटनेस पण, Sure, तर definitely. त्याच्यासाठी कसा फायदा? डेफिनेटली. हे बघा, या एक्झरसाइजेसमुळे हार्मोन एन्डॉर्फिन्स बॉडीतले तयार होतात. ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन आहे, अशा प्रकारचे हार्मोन हे रिलीज होतात. तर या ठिकाणी फिटनेस का वाढतं? सेक्शुअल फिटनेस. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला सेक्शुअलिटी या भावनेतनं तुम्ही जाणार नाही, लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती तयार होणार नाही, तोपर्यंत अराउजल होणं, फ्लो वाढणं, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी होत नसतात. तर ओव्हरऑल एक्झरसाईजमुळं फ्लो वाढणं, ऑक्सिजनेशन वाढणं, लिंगाचं सप्लाय वाढणं आणि किगल्समुळं त्या ठिकाणच्या पेल्विक मसल स्ट्रॉंग होणं, यामुळे ओव्हरऑल दोघांचंही फिटनेस हे अतिशय चांगलं वाढलेलं असतं. नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला मिळते. पण आता आपण कार्यक्रमाच्या अच्छा. अंतिम टप्प्यामध्ये Interesting आहोत. subject. प्रश्न तर खरं तर खूप चालूच सुचत आहेत, आहे. पण आता इलाज नाहीये, हरकत वेळेचं बंधन पाळायला Yeah. पाहिजे. त्यामुळे आता आपण जो आपला क्विज टाइम सारखा Winner. महत्वाचा विषय आहे त्याकडे वळूया. चालेल, नक्कीच. मागच्या वेळेसचे विनर आपले दत्ताराव शिक्रापूरचे आपल्या सेंटरला आले. त्यांना इतकी उत्सुकता असते भेटायची, त्या ठिकाणी पुस्तक घ्यायची, गिफ्ट घ्यायची आणि लिटरली सांगतो प्रशांतजी तुम्हाला, हां. म्हणजे ते दिवस त्या ठिकाणी थांबतात हॉस्पिटलला, पाहतात की कसं ओपडी आहे, कसे बाकीचे लोक येतात, त्यांच्या काय समस्या आहे, ह्यांना काही आहेत का. पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, ह्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असा सहभाग घ्यायचा असेल तर चिठ्ठी काढायला घ्या लागेल. चिठ्ठी, कोण लकी विनर आहे ते पहा. पण आता सुद्धा आपल्याला ही कोरोनाची काळजी घ्यायची आहे. हो. हॉस्पिटलमधनं फार वेगवेगळ्या एरियातनं लोक आलेले असतात. मास्क वापरणं, सॅनिटायझर हे सगळं चालू ठेवा. आता गेलो आपण कल्याणला. गजानन पाटील. वा. गजानन पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं यांनी? या सेक्समध्ये 50 नंतर तुमचा एक्झरसाइज, योगा, प्राणायाम, कॉन्सन्ट्रेशन, ध्यान ह्याचा काही फायदा होतो का? नक्कीच होतो. का होतो? हे बघा, जोपर्यंत कॉन्सन्ट्रेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते हार्मोन्स तयार होणार नाही, एंडोर्फिन्स बनणार नाहीत, डोक्यावर स्ट्रेस असेल तर इच्छाशक्ती वाढणार नाही. तर या एक्झरसाइजमुळे मसल स्ट्रॉंग होणे, बॉडी स्ट्रॉंग होणे, फॅट कमी होणे, कोलेस्ट्रॉल कमी होणे, बीपीच्या डायबिटीसच्या गोळ्या कमी होणे, या गोष्टी झाल्यामुळं तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी एक्झरसाइजचा फायदा होतो. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि असंच उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. किगल्स एक्झरसाइज अतिशय महत्त्वाची एक्झरसाइज आहे. बसल्या जागी करू शकता, ऑफिसमध्ये करू शकता. या किगल एक्झरसाइजमुळं मेलमध्ये म्हणा, फिमेलमध्ये म्हणा, काय फायदा होतो? उत्तर द्यायचं आहे तुम्हाला याचं येत्या गुरुवारपर्यंत. टेक्स्ट मेसेज करा, फोन लावा, ईमेल करा किंवा बऱ्याचदा आमच्या सिस्टरना डायरेक्टली उत्तर जरी दिलं त्याची नोंद घेतली जाईल. आणि त्यासाठी परत तुम्हाला त्याचं सिलेक्शन करून या ठिकाणी निवड करून तुमचा फोटो आणि तुम्हाला गिफ्ट देण्यात येईल. आणि अशा पद्धतीनं
या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये सहभागी होऊन तुमचे पर्सनल गोष्टी, इव्हन एकाने भांडणाबद्दल विचारलं, हो आवश्यक हे तुम्हाला कोणी बोललंच नाही, तुमच्या दोघांना कोणी मध्यस्थी केलीच नाही, त्याचं विकोपाला जातं. म्हणून स्वतःचा लाईफ विस्कळीत करू नका. या ठिकाणी आमचा मंच उभा आहे, त्या ठिकाणी भेटून तज्ञांना जी काही मनात गोष्ट आहे, तुम्ही वयात 22 वर्ष असो, 50शीत असो किंवा 60मध्ये असो, या ठिकाणी भेटा आणि आपलं जीवन सुखी करून घ्या. आणि बाकी 50शीचं बोलू शकता. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मिळाली. जसं मी उल्लेख सुरुवातीला केला होता की ब्ल्यू पिल्स म्हणजे स्टॅमिनाच्या गोळ्या ज्या म्हणतो आपण, की अनेक वेळेला ॲक्टिव्हिटी करू न शकणारे जे पुरुष आहेत ते अनेक वेळेला या गोळ्या घेत असतात. काही वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की या गोळ्यासुद्धा काम करत नाही, तिथे सरांनी सांगितलेलं जे ICI नावाचं इंजेक्शन आहे हे इंजेक्शन काम करतं. आता ते कसं काम करतं, ते कुठे, ते कसं, त्याचं ट्रेनिंग कसं दिलं जातं, काय केलं कसं केलं जातं, ह्या सगळ्या शंका निर्माण झाल्या असतील तुमच्या मनामध्ये. त्याकरता तुम्हाला डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावं लागेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, माहिती घ्यावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे कोणी घ्यायचं कोणी घेऊ नये या संदर्भात सुद्धा काही मार्गदर्शन असतं, ते पण तुम्हाला घ्यावं लागेल. डॉक्टरांची सेंटर्स आहेत, औरंगाबाद आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नेरूळ आहे, नाशिकला डॉक्टर असतात. त्यामुळे कुठेही जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. तुमच्या जवळपासचं जे कुठलं डॉक्टरांचं सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. डॉक्टरांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आत्ता TV स्क्रीनवरती सुरू आहेतच. शिवाय डॉक्टरांची वेबसाईट आहे, जीमेल आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही सरांना संपर्क करू शकता, तुमच्या समस्या विचारू शकता. मला असं वाटतं की ही जे अत्यंत खाजगी स्वरूपाची बाब आहे ती कुठेही लपून राहू नये, त्यासाठी काळजी घ्या. आजार बळावू नये यासाठी काळजी घ्या. आणि जे काही पती पत्नींमधलं रिलेशन आहे हे रिलेशन कसं मेंटेन ठेवता येईल याकडे लक्ष द्या. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. पुढच्या शुक्रवारी आपण सगळे पुन्हा एकदा भेटणार आहोत, पण तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. आता मात्र इथेच थांबायची वेळ होते. पाहत रहा साम TV.